बॉम्बे उच्च न्यायालय के आदेश के बाद स्वास्थ्य विभाग के सचिव निपुण विनायक, महिला और बाल कल्याण विभाग के सचिव अनुप यादव, जनजातीय विभाग के सचिव विजय वाघमारे ने कल महाराष्ट्र के अमरावती में मेलघाट के धरनी और चिखलदरा तालुका के विभिन्न हिस्सों का दौरा किया और मेलघाट में कुपोषण और समस्याओं का निरीक्षण किया। उन्होंने बिजली, पानी, सड़क, शिक्षा, स्वास्थ्य, नेटवर्क, बाल विवाह, बाल मृत्यु के साथ बुनियादी समस्याओं का पता लगाया। सचिव ने समस्या और उसके समाधानों पर भी चर्चा की। बम्बई उच्च न्यायालय में चल रही याचिका के अनुसार सचिवों की टीम मेलघाट में 2 दिवसीय दौरे पर आई थी। ये अधिकारी स्वास्थ्य केंद्रों, उप जिला अस्पतालों के साथ मेलघाट के विभिन्न गाँव में गए थे। आंगनबाड़ी कार्यकर्ता, आशा कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ताओं के साथ चर्चा की और समस्याओं के बारे में सीखा। इस बार याचिकाकर्ता पद्मश्री डॉक्टर रविंद्र कोल्हे, खोज संस्था के बंगा सानी और विभिन्न विभागों के अधिकारी 2007 में बॉम्बे उच्च न्यायालय में स्वास्थ्य शिक्षा के मुद्दे पर उपस्थित थे। बम्बई उच्च न्यायालय में कुपोषण, मातृ मृत्यु, बाल मृत्यु दर, संचार सुविधाएं याचिका में मेलघाट में कुपोषण के साथ साथ बाल मृत्यु दर की संख्या बढ़ रही थी। इस दुर्भाग्यपूर्ण घटना की ओर ध्यान आकर्षित किया गया। न्यायालय ने कड़ी नाराजगी व्यक्त की और अधिकारियों को मेलघाट जाकर प्रत्यक्ष निरीक्षण करने का निर्देश दिया। निर्माण और वित्त विभाग के उप सचिव को सचिव के साथ 18 दिसंबर को कोर्ट में रिपोर्ट प्रस्तुत करनी होगी। इस रिपोर्ट में मेलघाट में समस्या के संबंध में ठोस उपायों का सुझाव देना होगा। याचिका करते होते, आता सचिव आलेले, तुमचं समाधान झालं का? काय वाटते आता न्यायालयाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? न्यायालयाकडनं खूप अपेक्षा आहेत. जी वस्तुस्थिती आहे ती सचिव पातळीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडावी ही सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा आहे आणि ती जर मांडली तर न्यायालय निश्चितच या प्रश्नाला न्याय देईल. कारण याआधी ज्या ज्या डेव्हलपमेंट मेळघाटमध्ये झाल्या आहेत त्या न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या आहेत. मग सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो, मी अशी अपेक्षा करतो की तिथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लवकरच होईल. दुसरी आहे की रोजगाराची जी समस्या आहे महत्त्वाची, ती कायमस्वरूपी निकालात निघण्यासाठी हे अधिकारी लोक लॉंग टर्म सोल्युशन म्हणून न्यायालयासमोर मांडतील आणि ती सॉल्व्ह होईल. दुसरं, शिक्षणाचा जो प्रश्न आहे की सब स्टँडर्ड शिक्षण, नाव असते, साक्षर होतो मुलगा, पण तो त्याच्या आधारे कमावण्यासाठी पात्र ठरत नाही, तर तेच त्यांना मिळेल ही अपेक्षा मी ठेवतो आणि ती यांनी वास्तव रूपाने मांडावी न्यायालयासमोर. हीच त्यांना पण विनंती आहे आणि तुम्ही पण तीच दाखवावी ही तुम्हालाही विनंती आहे. धन्यवाद. याचिका करत होते 65 बालमृत्यू झाल्यानंतर यावर प्रशासन खळबळून झालं. ते प्रधान सचिव मेळघाटामध्ये आले होते, बैठक झाली, तुमचं समाधान झालं का? समाधान थोडंसं झालंय. जे मेळघाटमधील जे बाळ रडतं आहे, त्या बाळाची रडण्याची कारणं विविध असू शकतात. ते सगळं रडणं थांबवावं असं त्यांची पण इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे. आम्ही याचिकेकर्ते जरी असलो तर सामाजिक कार्यकर्ता मेळघाटच्या त्या मुलांचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतो. तर त्या सगळ्या विभागाने त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह घेतलं. आम्ही पण डॉक्टर रवी कोल्हे आणि आम्ही त्यांना सेमाडोपासून त्यांच्या सोबतच आहोत. तर त्यांनी सगळं समजून घेतलं आणि त्यांनाही असं वाटतं की हा प्रश्न मिटला पाहिजे, संपला पाहिजे. कारण इतर तालुक्यांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण कमी आहे आणि इतर गोष्टींचं प्रमाण कमी आहे. इथल्या आदिवासीच्या ज्या संवेदना आहेत आणि त्यांचं जे काही कल्चर आहे त्याला धक्का न लागू देता आणि त्यांना डिस्टर्ब न करता कसं विकासाचे कार्यक्रम राबविले जातील असा ते प्रयत्न करण्यात, असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ऐकून घेतलं, अधिकाऱ्यांना ऐकून घेतलं, त्यांच्याविषयी प्रश्न ऐकून घेतले. आम्ही पण त्यांना अजूनही पुन्हा काही सादर करणार आहोत अल्टरनेटिव्ह प्लॅन. कारण की काल जे काही त्यांनी जे काही बघितलं आहे ते देवासारखे काल उतरले होते किंवा माणसासारखे. तर त्यांना जे काही काल दाखवण्यात आलं ते अगदी दिवाळीसारखं होतं. आणि आता आम्ही पुन्हा त्यांना असं म्हणू शकलो नाही, पण आता आम्ही पुन्हा जाऊ फील्डमध्ये आणि खरं नेमकं कारण काय शोधायचं. एक त्यांनी म्हटलं होतं की ते 45 रुपये पुरतात का, असा त्यांचा प्रश्न होता. आम्ही म्हटलं की हा भुकेचा प्रश्न आहे की आपलं जेवण आणि आदिवासी माणसाचं जेवण किंवा महिलांचं जेवण जे आहे ते दिवसभर काबाड कष्ट करतात. त्यांची मुलं म्हणा, त्यांचा समाज म्हणा, त्यांच्यामुळे त्यांची भूक जास्तच असण्याची शक्यता आहे. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही 30 वर्षापासून या परिसरात फिरतोय, आम्ही त्यांच्यासोबत राहिलो, जेवलो, त्याच्यामुळे त्यांची भूक निश्चितच जास्त आहे. म्हणून हा 45 रुपये पुरणार नाही, त्याचा सखोल विचार करण्यात यावा असं आम्ही त्यांना मांडणी केली. आणि मेळघाटच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल बोललो आम्ही, तिथल्या एकंदरीत सगळ्या गोष्टींच्या बद्दल त्यांनी मांडली, त्यांनी नोंद करून घेतली. आणि 18 तारखेच्या अगोदर ते आपला अहवाल सादर करणार आहेत आणि त्याच्या अगोदर तो आम्हालाही देणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये अजून काही करता येईल का. आणि मेळघाटमध्ये जे तिथले जे वकील आहेत, सामंत साहेब जे आहेत, जे सरकारचे मुख्य वकील आहेत, त्यांच्या पण टीम होत्या इथे आणि त्यांनी एक प्रयत्न केला. फक्त काही भाग जो एकताईसारखा भाग आहे, जो दूर आहे, धुळघाट सारखा भाग आहे, बैरागड सारखा भाग आहे, तो थोडा सुटला आहे.
पण त्यांच्या असं एकंदरीत दौऱ्यावरून आजच्या मीटिंगवरून असं वाटलं की ते ऐकत आहेत आणि ते ऐकत आहेत तर त्यांनी काहीतरी बघून ते काहीतरी बोलतील सांगतील असा थोडासा विश्वास निर्माण झालाय. आणि या चर्चेमध्ये आम्ही हेही सांगितलं 10,000च्या वर मुलं मरण पावलेली आहेत या मेळघाटमध्ये फक्त, असं त्यांना आम्ही त्याची जाणीव करून दिली आणि त्यांनी जाणीवचं हे केलंय. जे काही चर्चा झाली ते सर्व मुद्दे मोकळेपणाने पिटिशनर्सनी पण प्रशासनासमोर ठेवले. प्रशासनाचे पण सगळे विभाग होते आणि ती चर्चा बऱ्यापैकी चांगली झाली आहे. एकंदरीत असं वाटतंय की चांगल्या आरोग्य याच्यासाठी आरोग्य यंत्रणा त्याच्यामध्ये जे काही डेफिशियन्सीज आहेत, उदाहरणार्थ काही मनुष्यबळ कमी आहेत किंवा काही ट्रेनिंग्सच्या गरज आहेत, ती सगळं एकीकडे आपल्याला पूर्ण केल्या पाहिजे लवकरात लवकर. काही ठिकाणी या भागासाठी विशिष्ट धोरणही करावे लागते, कारण जेव्हा स्पेशलिस्ट किंवा डॉक्टर या भागात जर यायला इच्छित नसेल तर त्यांना काही जास्त इन्सेंटिव्ह देता येईल का, अशा प्रकारच्या पॉलिसीज पण करता येईल. तिसरा, सर्वात जास्त भर प्राथमिक आरोग्यावर द्यावा लागेल, कारण इतके ते लांब एरियाज आहेत की त्यांना कदाचित अमरावतीपर्यंत पोहोचणं किंवा इतर दूर जाणं अवघड होतं. तर आमचे उपकेंद्र आणि PHC SDH हे अजून जास्त बळकट कसे होतील, तिथे स्पेशलिस्ट वगैरे कसे राहतील, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एक विषय हे पण आपण प्रयत्न करू की इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन जी आहे, वेगवेगळ्या विभागांनी सोबत मिळून काम करणे, अंगणवाडी कार्यकर्ते आणि आशा, पण प्रत्येक स्तरावर तो समन्वय कसा वाढवावा हे महत्त्वाचं आहे. तिसरा, काल पण जी चर्चा झाली की कुठल्या कारणामुळे हे आजार जास्त होत आहेत, तर काही इथे अशा प्रथा आहेत का, जसं तंबाखूचं सेवन खूप जास्त आहे आणि ते 8-10 वयोगटापासूनच सुरू होतो, मुलं मुली दोन्हीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे फक्त कॅन्सर सारखे आजार नव्हे तर इवन कारण तुम्ही खात राहता, भूक लागत नाही, मग तुमच्या न्यूट्रिशन पण अफेक्ट होईल, मग परत तो दुष्चक्र चालू होतो लो बर्थ वेटचा. त्याच्यावर काम समाजातर्फे गावातर्फे कसं होईल ते पण एक फोकसचं काम आहे. त्याशिवाय किशोरवयीन मुली आणि मुलं, कारण त्यांनी जर निर्णय घेतला की आपण कुठल्या वयात लग्न करायचं आहे, म्हणजे असे सगळे सामाजिक बेसिकली त्यांचा एम्पॉवरमेंट